विधानसभेमध्ये अनेक टीका करतील, याला काय पक्षातून हकालपट्टी केली, काही करतील. तुम्ही घाबरू नका. माझ्या मागे जे पाठीवर थाप टाकणारे ते निश्चित माझ्या बरोबर आहे. तुम्ही घाबरण्याची काही गरज नाही. अनेक कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था निर्माण करण्याचं काम केलं. छत्रपतींना त्रास देण्याचं अनेक लोकांनी त्यावेळेला काम केलं. पण छत्रपती कधी डगमगले नाही. मी छत्रपती शिवरायांचा मावळा आहे. कधी घाबरणार नाही, कधी रणांगण सोडून पळून जाणार नाही. अरे शत्रूच्या छाताडावरती बसून या कराड उत्तर मध्ये कोपडे जिल्हा परिषद गटामध्ये तिन्हीच्या तिन्ही उमेदवार निवडून आणून दाखवणार. आणि ते तुमच्या साक्षीनं, तुमच्या ताकदीनं. मला बरंच काय बोलायचं आहे, परंतु आपली कायम सभा लेट होते. 2 वेळा असंच झालं. मगाशी काका म्हणले की आपण 7ला कोपर्डे आणि करोडीमध्ये सभा चालू. कारण अनेक कार्यकर्त्यांना त्यांची मनं मोकळी करायची. आमच्या देवाभाऊची इच्छा होती, मला 2 मिनिटं मिळायला पाहिजे. देवाभाऊची इच्छा होती, मी देऊ शकलो नाही वेळ. आमच्या संजय नानाची इच्छा होती. अनेक कार्यकर्ते, मला वेळ जरी नाही मिळाला तर कार्यकर्ते एवढे मोलाचे आणि तोलाचे आहे की प्रति रामकृष्ण वेता म्हणून काम करणारे इथे बसलेले सगळे कार्यकर्ते. पुढच्या सभेमध्ये निश्चित आपल्या कार्यकर्त्यांना बोलण्याची संधी देऊ. तो माझी सगळ्या तमाम जनतेला विनंती आहे की इथले जे उमेदवार आहेत ते उमेदवार कुठून आले. मगाशी आमच्या दयाभाऊंनी सांगितलं पुण्याचा उमेदवार. अरे इथं कराड तालुक्यात नाही का कोण? कराड तालुक्यात आहे का नाही कोण? तुम्ही कधी जा विचारणार. अरे कराड तालुक्यात मी तुमचं मत, पुण्यात मी मत. आम्ही तुम्हाला काय बोललेलो नाही. आपल्याला गुळ खाणं खावं काय होतं माहिती आहे तुम्हाला? गुळ खाणाऱ्याला काय गरज नसते, तुम्हाला माहिती आहे. आपल्याला कोणाला काय करायची गरज नाही. तुम्ही जी शक्ती आहे ना, ही शक्ती भविष्याच्या काळाचा इतिहास घडवणार आहे. अरे राष्ट्रवादी काँग्रेसला इथं कराड तालुक्यामध्ये कोपडे जिल्हा परिषद गटामध्ये उमेदवार मिळाला नाही, याचं दुर्दैव आहे. लक्षात घ्या. आपल्याला एकही उमेदवार तुमच्या समोर राहणार नाही. हे जे सामान्य कार्यकर्ते घरातले आहेत ना, अमित सारखा कार्यकर्ता शेतकऱ्याचा पोरगा आहे, त्याला मी उभा करताना सांगितलं आम्ही तुला 5 वर्ष जमणार असलं तर उभा राहा, भाऊंच्या बरोबर काम करणार असला तर उभा राहा. अमितनं सांगितलं भाऊ तुमच्या छातीचा कोट करेल. असा कार्यकर्ता आहे. अच्छा कोपड्यानं उचलून धरलाय. इथं कोपड्याचे अनेक कार्यकर्ते बसलेले. अमित सारखा सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता पंचायत समितीचे नारळ चिन्ह घेऊन उभा आहे. त्याचबरोबर आमची नीलमताई नाना 15 वर्ष 20 वर्ष काम करतो. ही आमची गृहिणी. अरे कधी न्याय मिळणार का लोकशाहीमध्ये? सामान्य कार्यकर्त्याला कधी न्याय मिळणार? आमच्या नीलमताईला कधीतरी न्याय मिळाला पाहिजे. माझी पत्नी कधी घरातनं बाहेर आली नव्हती बघा. रात्रीच्या 2-2 वाजता जरी मी गेलो ना, 10 माणसाचं जेवण करायचं तरी तिनं कधीही चेहरा पाडला नाही. अशी माझी गृहिणी आहे, माझी पत्नी आहे. अरे ही माणसं समाजासाठी पेटून उठलेली, काम करण्यासाठी पेटून उठलेली कार्यकर्ते आहेत. यांना जोडून देण्याची आज खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे. आता खरंच खूपच वेळ झाला. 10च्या आत आपल्याला संपवायला. तुम्हाला सगळ्यांना चिन्ह माहिती आहे का? मला चिन्ह सांगा. जोरात सांगितलं पाहिजे. जोरात सांगितलं पाहिजे. दुसरं चिन्ह काय? त्या तिन्ही उमेदवारांना तुम्ही निवडून द्या. त्या तिन्ही उमेदवारांना मी मास्तर कसलाय बघा तुम्ही. मास्तर हेडमास्टर कसा आहे? हा हेडमास्टर कोपडे जिल्हा परिषदेत